नमस्कार. आपल्या अवतीभोवती असे अनेक व्यक्तिमत्व आहेत. ती व्यक्तिमत्व कलाकारांची असतात, अ, राजकारणी नेत्यांची असतात, लेखकांची असू शकतात. भूतकाळामध्ये आपल्या इतिहासामध्ये जी मोठे-मोठे महनीय व्यक्ती झाल्यात, त्यांची व्यक्तिमत्व आपल्यासमोर आहेत. आणि या व्यक्तिमत्वांचा आपण जेव्हा विचार करतो, ते आपण आपल्या एका विशिष्ट परिघामध्ये करतो. म्हणजे आपण आपल्या काही चौकटी बनवलेल्या असतात आणि त्या चौकटीमध्ये आपण त्या व्यक्तिमत्वाला बसवण्याचा प्रयत्न करतो. खरं तर कोंबवण्याचा प्रयत्न करतो. ही चौकट आपण बनवलेली असते. ती त्या व्यक्तिमत्वासाठी योग्य असेल असं नाही आहे. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की आपण बनवलेल्या चौकटीमध्ये जर ते व्यक्तिमत्व मावत नसेल, त्या चौकटीच्या पलीकडे जात असेल, तर मात्र मग आपल्या भावनांना, आपल्या त्या कल्पनांना एक प्रकारची ठेच पोचते. याच्यामध्ये दोष त्या व्यक्तिमत्वाचा नाही आहे. दोष कदाचित आपलाही नसतो. कारण ज्या काळामध्ये आपण जगतोय, ज्या काळामध्ये ते व्यक्तिमत्व जगलेलं असतं, ज्या काळामध्ये त्या व्यक्तिमत्वाचं कार्य फुललेलं असतं, त्या काळामध्ये आणि या काळामध्ये एक प्रचंड फरक पडलेला असतो. आपल्यावरचे प्रभाव, त्यांच्यावरचे प्रभाव, त्यावेळचे त्यांचे मूल्य, यावेळची आपली मूल्य, त्यांचा दृष्टिकोन, आपला दृष्टिकोन, समाज आणि ते त्यांचे परस्पर संबंध आणि आपण आणि समाज आपले परस्पर संबंध. थोडक्यात काय की एखाद्या व्यक्तिमत्वाकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा एका साच्यातून पाहायचा प्रयत्न करतो. पण याचा सगळ्यात मोठा परिणाम असा होतो की आपण त्या व्यक्तिमत्वावर अन्याय केलेला असतो. असंच काहीसं टागोरांच्या बाबतीत झालं असं वाटतं का? म्हणजे एक स्टेरिओटाइप इमेज आपण एखाद्या व्यक्तिमत्वाची, रवींद्रनाथ टागोरांसारख्या व्यक्तिमत्वाची आपण जेव्हा करतो, तेव्हा आपण त्यांना एका चौकटीत अडकवण्याचा प्रयत्न करतोय असं काहीसं होतं. आपण एक फ्रेम, एक चौकट त्या व्यक्तिमत्वासाठी केलेली आहे आणि त्या चौकटीच्या पलीकडे टागोर सहज निघून जातात. आणि मग तेव्हा आपण अचंबित होतो, आपण स्तंभित होतो, आपल्याला प्रश्नही पडतो आणि हे सत्य स्वीकारायला थोडंसं जडही जातं. मुळात या चर्चेचा मुळात विषयच असा आहे की चौकटीतले रवींद्रनाथ टागोर आणि चौकटीच्या पलीकडचे रवींद्रनाथ टागोर. हा विषय घेण्याचं कारण असं की रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्वामध्ये काही परस्पर विरोधी गुण, काही परस्पर विरोधी पैलू आपल्याला सहज दिसतात. आणि हा एक सर्वांसाठी आश्चर्याचा भाग होतो, थोडंसं धक्कादायक होतो की एका व्यक्तिमत्वामध्ये असे अनेक पैलू, अनेकविध पैलू कसे येतात. पु ल देशपांडेंनी त्यांच्या बंगचित्र या चित्रपटाच्या पुस्तकामध्ये टागोरांच्या बाबतीमध्ये पूर्ण पुरुष असा शब्द वापरला आहे. आता टागोर पूर्ण पुरुष आहे. खरं तर आपण पूर्ण पुरुष ही कल्पना फक्त ही म्हणजे ही संज्ञा, ही टर्म आपण श्रीकृष्णाच्या बाबतीमध्ये वापरतो. आणि पु ल देशपांडे हीच टर्म, ही संज्ञा टागोरांच्या बाबतीमध्ये वापरत आहेत. मग असं काय आहे त्यांना ते पूर्णत्व देतं? पण पूर्णत्व हे मिळवताना परस्पर विरोधी गोष्टींचा समन्वय त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये कसा होतो ते होतं. ते आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे एकीकडे टागोर असेही आहेत आणि टागोर दुसरीकडे तसेही आहेत. हे पाहून घेणं, हे वेगवेगळे पैलू पाहणं, हा एक एक आनंदाचा, अभ्यासाचा एक चांगलासा भाग आहे. टागोरांचं एक असं प्रदीर्घ आयुष्य 80 वर्षाचं. आणि या प्रदीर्घ 80 वर्षाच्या आयुष्यामध्ये ते सातत्यानं कार्यमग्न राहिले. हिज क्रिएटिव्ह कॉन्ट्रीब्युशन, सातत्यानं निर्मिती, सातत्यानं सर्जनशीलता, कुठल्या एका क्षेत्रामध्ये नाही तर ते अनेकविध क्षेत्रांमध्ये, अनेकविध क्षेत्रांमध्ये अनेक प्रकारची निरंतर चालणारी साधना, निर्मिती हा एक विस्मयाचा भाग आहे. आणि रवींद्रनाथ टागोर हे आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अशा पद्धतीनं जगले. त्यांची क्रिएटिव्हिटी, ज्याला आपण सर्जनशीलता म्हणतो, ती इतकी प्रचंड आहे आणि जितकी ओरिजिनल आहे, मुळातनं आहे, स्वाभाविक आहे, त्याची कल्पना केली की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला स्पष्ट होतात. पण हे समजून घेताना आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वाचाही वेगळ्या पैलूंचा अभ्यास करता आला पाहिजे की आपण त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे, व्यापक दृष्टीनं पाहिलं पाहिजे. आपण त्यांच्या काही क्षेत्र पाहूयात, विशेषतः कलेच्या क्षेत्रामध्ये.
त्यांची मुसाफिरी कुठे कुठे घडली. त्यांनी कविता लिहिल्या, मुळात ते कवी म्हणूनच आपल्या सगळ्यांना माहीत आहे, जगाला कवी म्हणून ते माहीत आहे, किंवा रवींद्रनाथ टागोरांना कवी असल्याचा फार सार्थ अभिमान देखील आहे. त्यांनी कविता लिहिल्यात, त्यांनी सुंदर नाटकं लिहिलीत, त्यांनी कादंबऱ्या लिहिल्यात, त्यांनी लघुकथा लिहिल्यात, त्यांनी अनेक प्रकारचे अनेक विषयांवर निबंध लिहिलेत, लहान मुलांसाठी पुस्तकं लिहिली, वेगळ्या प्रकारचे भाषणं किंवा त्यांनी जेव्हा दिली त्याच्या अगोदर त्याचे त्यांनी हस्तलिखित तयार केले. अनेक प्रकारचं साहित्य, मग ते ललित साहित्य असो वा वैचारिक साहित्य असो, हे त्यांनी विपुल प्रमाणामध्ये निर्माण केलं. या सर्जनशील कला क्षेत्रांच्या पलीकडे असेही क्षेत्र आहेत की जिथं टागोरांनी आपला ठसा उमटवला आहे. त्यातलं सगळ्यात प्रमुख क्षेत्र आहे एज्युकेशन, शिक्षण. शिक्षणातला त्यांचा शांतिनिकेतनाचा प्रयोग तर हा जगप्रसिद्ध आहे, तो आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. नुसतं शांतिनिकेतन नाही तर ग्राम विकास, विलेज रिकन्स्ट्रक्शन ही नवीन कन्सेप्ट, म्हणजे अगदी नवीन संकल्पना महात्मा गांधीच्या अगोदर त्यांनी व्यवहारात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याची प्रयोगशाळा म्हणून श्रीनिकेतन उभं केलं. म्हणजे एकीकडे शांतिनिकेतन, दुसरीकडे श्रीनिकेतन आहे. त्याचबरोबर त्यांचा आदि ब्राह्मो समाज या संस्थेशी संबंध आणि त्या माध्यमातून त्यांनी केलेलं जाती निर्मूलनाचं कार्य, त्याच्यानंतर त्यांनी समाज प्रबोधनाचं कार्य जे केलं ते, या सगळ्या प्रकारचे कार्य वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेले आहेत. त्याचबरोबर राजकारणापासून ते अलिप्त राहिले नाहीत. राजकारणामधला त्यांचा सहभाग, काँग्रेसचे सदस्य म्हणून त्यांनी केलेले काम, त्याचबरोबर त्यांनी वेगळ्या पद्धतीचे माणसं आपल्या आयुष्यात जोडलेत. त्या माणसासोबत त्यांनी काम केलं, आपल्या कामाशी त्या माणसानं जोडून घेतलं आणि एकूणच त्यांचा पूर्ण कामाचा आवाका हा विस्तारत गेला. अशा अनेक क्षेत्रांमध्ये, विस्तारलेल्या अनेक क्षेत्रांमध्ये आपण टागोरांना काम करताना पाहतो. मग हे एकाच वेळेस कसं शक्य होतं? एकच व्यक्तिमत्व एकाच वेळेस सर्जनशील क्षेत्रामध्ये जितकं निर्मितीक्षम आहे, जितकं प्रॉडक्टिव्ह आहे, तितकेच ते उत्साहाने इतर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये देखील काम करतात. मग ह्या परस्पर विरोधी क्षेत्रांमध्ये ते सहजपणे कसे वावरू शकतात हे पाहणं एक विलोभनीय गोष्ट आहे. टागोरांच्या या वेगळ्या पैलूमुळे सर्वसामान्य माणसंच नाही, त्यांच्या अभ्यासात देखील एक प्रकारे गोंधळून जातात आणि हे त्यांना समजून घेणं हे त्यांच्या कॅपॅसिटीच्या, त्यांच्या केनच्या बाहेर जातं. बऱ्याच वेळेस असं होतं. त्यांची क्रिएटिव्हिटी, ते क्रिएटिव्ह आर्टिस्ट आहेत, ते थिंकर आहेत, वैचारक आहे, विचारवंत आहेत, ते तत्त्वज्ञानी आहेत. ते तत्त्वज्ञानी आहे असे म्हणून ते युरोपामध्ये त्यांची ओळख आत्तापर्यंत नक्कीच आहे, सगळ्या जगामध्ये. ते ॲक्टिव्हिस्ट, अगदी कार्यकर्ते आहेत, स्पिरिच्युअल लीडर आहेत, आध्यात्मिक गुरु म्हणून एक प्रकारे आपण टागोरांकडे पाहू शकतो. अशा या सगळ्या वेगवेगळ्या पैलूंमुळे, त्यांच्यातल्या या वेगवेगळ्या डायमेन्शन्समुळे, त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये असलेल्या वेगळ्या छटांमुळे टागोरांचं व्यक्तिमत्व अगदी आगळं वेगळं होतं आणि याच्यातच एक मोठा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे एखादी व्यक्ती किंवा सर्वसामान्य माणसं किंवा अभ्यासक देखील त्यांना पुरेपूर समजून घेत नाही. पुरेपूर समजून न घेण्याचा दोष जसा अभ्यासकांचा नाही आहे तसा टागोरांचा अजिबात नाही आहे. आपण टागोरांच्या अशा वेगळ्या स्वभाव विशेषांकडे, त्यांच्या व्यक्तिमत्वातल्या वेगळ्या पैलूंकडे आपण थोडंसं चिकित्सक दृष्टीनं पाहायचा प्रयत्न करूया. टागोरांचं व्यक्तिमत्व जेव्हा आपण पाहतो, टागोरांचा फोटो जेव्हा आपण पाहतो, तर एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आपल्याला दिसतं. म्हणजे आत्ताही तुम्ही जशी कल्पना केली त्यांच्या रूपाची, तर त्यांची ती पांढरे केस, त्यांची ती वाढलेली दाढी, त्यांचा तो पायघोळ अंगरखा, त्यांचं ते उंच पुरं व्यक्तिमत्व आणि चेहऱ्यावरचा शांत भाव आणि ते डोळे, यातून एका ऋषितुल्य व्यक्तिमत्व आपल्यासमोर उभं राहतं. हा त्यांच्या दिसण्याचा एक भाग आहे. पण दुसऱ्या बाजूला असं कळतं की हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व जे भारतीय परंपरेनं निर्माण केलेलं आहे, ते व्यक्तिमत्व हे पाश्चात्य ज्ञानाने एम्पॉवर्ड झालेलं आहे. ज्ञान आणि विशेषतः पाश्चिमात्य ज्ञान याच्यामुळे त्यांच्या जाणीवा प्रखर झाल्या आहेत. त्यांच्या मूळच्या व्यक्तिमत्वाला एक प्रकारचा निखार आला आहे.
म्हणजे एकीकडे हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि दुसरीकडे पाश्चात्य ज्ञान, या दोघांचा समन्वय आपण रवींद्रनाथ टागोरांमध्ये पाहतो. म्हणजे पूर्व आणि पश्चिम यांचा एक सुंदर समन्वय त्यांच्यामध्ये दिसतो. तो विचारांचा समन्वय, तो त्यांच्या दिसण्या असण्याचा समन्वय आणि तो त्यांच्या कृतिशीलतेचा देखील समन्वय आपण पाहू शकतो. म्हणजे व्यक्तिमत्वामध्ये हे दोन वेगळे वेगळे पैलू आपण एकाच वेळेस रवींद्रनाथ टागोरांच्या मध्ये पाहतो. टागोरांचं आणखी एक वैशिष्ट्य असे की त्यांचा जन्म हा कलोनियल पिरियडमधला आहे. कलोनियल पिरियड म्हणजे आपण असं म्हणूयात की ब्रिटिशांच्या राजवटीतला त्यांचा कालखंड आहे. मुळातच तो 19वं शतक सगळीकडे पूर्ण जगातला हा कलोनियल पिरियड आहे. हा वसाहतवादी कालखंड आहे. या वसाहतवादी कालखंडामध्ये रवींद्रनाथ टागोरांचा जन्म झाला. 1941 पर्यंत, तोपर्यंत वसाहतवाद होताच त्यांच्या मृत्यूपर्यंत. म्हणजे वसाहतवादी काळामध्ये जन्माला आलेल्या टागोरांच्या वृत्ती, टागोरांच्या जाणीवा, टागोरांचा स्वभाव, त्यांची प्रवृत्ती मात्र या पोस्ट कलोनियल आहेत, म्हणजे वसाहत उत्तर आहेत. आता थोडासा फरक सांगतो. म्हणजे आजच्या काळामध्ये जितक्या सहजपणे आपण ग्लोबल विलेज ही संकल्पना वापरतो, द वर्ल्ड हॅज बिकम द ग्लोबल विलेज, म्हणजे पूर्ण जग हे एक छोटं खेडं झालं जेव्हा आपण असं म्हणतो, तर ही एकात्मतेची कल्पना टागोरांच्या मनामध्ये त्या काळामध्ये होती. ज्या काळामध्ये ब्रिटिशांचं किंवा फ्रेंचांचं किंवा आणखी इतर युरोपियन देशांचं इतर देशांवर राज्य होतं, तो वसाहतीच्या पारतंत्र्याचा कालखंड होता. अशा काळामध्ये रवींद्रनाथ टागोर स्वातंत्र्याचा विचार करतात. अशा काळामध्ये ते अशा जगाचा विचार करतात की जे जग एकात्म आहे, ज्याच्यामध्ये विश्वबंधुता आहे. म्हणजे त्या काळातलं जग तर खरं फ्रॅगमेंटेड आहे, तुकड्या तुकड्यामध्ये विखुरलेलं आहे, पण ते त्याच्यामध्ये एक अशा जगाची कल्पना करतात ज्याला आपण असं म्हणतो की वसुधैव कुटुंबकम. म्हणजे टागोरांची ही वृत्ती पोस्ट कलोनियल आहे. म्हणजे कलोनियल कालखंडामध्ये, वसाहतीतल्या कालखंडामध्ये, वसाहती उत्तर कालखंडातल्या प्रवृत्ती आपल्याला टागोरांच्या मनामध्ये, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आढळतात. अशा काळाच्या पुढे गेलेला हा माणूस आहे. टागोरांचं आणखी एक ठळक असं वैशिष्ट्य आहे की आदिब्राह्मो समाजाच्या संपर्कामुळे असो, म्हणजे आदिब्राह्मो समाजामध्ये त्यांनी जे काम केलं असेल त्याच्यामुळे असो, की त्यांचे वडील देवेंद्रनाथ ठाकूर यांच्यामुळे असो किंवा राजा राममोहन राय यांच्यामुळे असो, त्यांची श्रद्धा ही उपनिषेधांवर फार आहे आणि त्यांच्या पूर्ण आचरणाचा, त्यांच्या कृतीचा, त्यांच्या लिखाणाचा जो आधार आहे ती उपनिषद आहेत. पण त्याच वेळेस असंही दिसतं की त्यांचा कृतीचा, विचारांचा, लिखाणाचा आधार भगवद्गीता मात्र नाही आहे. आता हे स्पष्ट करायचं एक साधं उदाहरण देतो. आश्रम पद्धती, जी भारतीय आश्रम पद्धती आहे, 4 आश्रम आपण मानतो, ती 4 आश्रम पद्धती उपनिषदांमध्ये वर्णलेली आहे आणि वर्ण पद्धती या गीतेमध्ये सांगितलेल्या आहेत. रवींद्रनाथ टागोरांनी आश्रम पद्धती उचलली, तिचा आपल्या आयुष्यामध्ये उपयोग केला. शांतिनिकेतन हे ब्रह्मचर्य आश्रमच होतं, त्याची स्थापना त्याच उद्देशाने केली होती. म्हणजे आश्रम व्यवस्था त्यांनी स्वीकारली, पण जाती व्यवस्था मात्र त्यांनी नाकारली. म्हणजे एकाच वेळेस ते उपनिषेधांना स्वीकारतायत आणि दुसऱ्या वेळेस गीतेपासून एक अंतर ठेवतायत. हे त्यांच्या व्यक्तिमत्वामधले 2 वेगळे परस्पर विरोधी असे पैलू आहेत. ह्या नक्कीच एक त्यांच्याबद्दलचा विचार करण्यासारखा पैलू म्हणावा लागेल. टागोरांच्या व्यक्तिमत्व घडवताना सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्यावर सगळ्यात मोठा जर प्रभाव पडला असेल तो त्यांच्या वडिलांचा, देवेंद्रनाथ ठाकूरांचा. आणि ठाकूरांनी सगळ्यात चांगली गोष्ट, देवेंद्रनाथ ठाकूरांनी सगळ्यात चांगली गोष्ट जी केली, जेव्हा सुट्टीमध्ये किंवा ज्यांना असं वाटायचं की ते हिमालयामध्ये निघून जायचे, तर सोबत छोट्या रवींद्राला देखील घेऊन जायचे. अगदीच सुरुवातीच्या काळामध्ये रवींद्रनाथ टागोरांचा निसर्गाशी जो संबंध आला, निसर्गाच्या सान्निध्यात ज्या पद्धतीने ते वावरले, हिमालयाचं ज्या पद्धतीने त्यांचं दर्शन झालं आणि विशेषतः हे दर्शन वडिलांच्या सहवासामध्ये झालं, ही फारच उल्लेखनीय गोष्ट होती.
वडिलांचं ऋषितुल्य व्यक्तिमत्व, त्यांचा तो विरागी स्वभाव, त्यांचं ते साधनेसाठी हिमालयाकडे जाणं, हिमालयाचं निसर्ग सौंदर्य, या सगळ्या गोष्टींचा संवेदनाशील रवींद्राच्या मनावर परिणाम होणं फार स्वाभाविक होतं आणि त्या सगळ्या गोष्टींचा आपण परिणाम त्यांच्या आयुष्यभरातल्या सगळ्या कृतींमध्ये पाहतो आणि साहित्यांमध्ये पाहतो. रवींद्रनाथ टागोरांना निसर्गाबद्दल प्रचंड अतोनात प्रेम आहे. हा किस्सा तर सगळ्यांनाच माहिती आहे की रवींद्रनाथ टागोर नेहमीच सूर्योदय व्हायच्या अगोदर उठलेत. प्रत्येक दिवशी त्यांनी सूर्योदय होताना पाहिला आणि प्रत्येक दिवसाचा सूर्योदय हा नवीन आहे असं त्यांना वाटत होतं आणि तो तसा भरभरून जगले देखील. त्यांना हिमालय आवडतो, त्यांना पद्मा नदी आवडते. या नदीच्या काठी त्यांचे बरेचसे आयुष्याचे सुरुवातीचे वर्ष गेलेले आहेत किंवा सुंदर सुंदर कथा त्यांनी पद्मा नदीच्या काठावर लिहिलेल्या आहेत. त्यांनी शांतिनिकेतन, या शांतिनिकेतनचा अर्थ असा आहे अबोर्ड ऑफ पीस. त्या शांतिनिकेतनचं निसर्ग सौंदर्य, तिथं त्यांनी तो सुरू केलेली त्यांची शाळा, त्याचं रूपांतर विश्वभारतीमध्ये झालेलं. तर एकूणच हा आपल्या परिसराशी जुळलेला कवी आहे. मग ते शांतिनिकेतन आहे, पद्मा नदी आहे, बंगालचा प्रदेश आहे, हिमालय, पण या सगळ्या आपल्या मातीशी जुळलेला हा माणूस अगदी जगभर सहज संचार करत होता. जगातला असा एकही खंड नव्हता की ज्याच्यामध्ये टागोरांनी आपलं पाय ठेवलं नाही. अनेक देश, पूर्वेकडचे अनेक देश, पश्चिमेतले जवळजवळ सगळे देश याच्यामध्ये ते भेट देऊन आले. म्हणजे एकीकडे त्यांचं शांतिनिकेतन, त्यांचं बंगाल आणि दुसरीकडे सगळं विश्व, या दोन टोकांमध्ये टागोरांनी सहजपणे लीलया संचार केलेला दिसतो. टागोरांच्या व्यक्तिमत्वामधलं आणखी एक ठळक असं वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य सांगताना महात्मा गांधीचा आपल्याला संदर्भ घेता येतो. महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांचं जे परस्पर संबंध आहेत हे खरोखर अभ्यासण्यासारखे आहेत. एकीकडे ते दोघांना एकमेकांबद्दल ममत्व आहे, ते एकमेकांचा आदर करतात, त्यांना एकमेकांच्या कार्याची पुरेपूर जाणीव आहे, त्या कार्याचं महत्त्व त्यांना माहीत आहे. त्या कार्यामुळे आणि त्या कार्यांच्या मागे असलेल्या उद्दिष्टांमुळे ते एकमेकांचा मनापासून आदर करतात. त्याच आदराच्या सोबत एकमेकांबद्दलचा प्रेमभाव, ममत्व देखील आहे. पण दुसऱ्याच वेळेस किंवा दुसऱ्या बाजूला जेव्हा जेव्हा काहीतरी वैचारिक मतभेद होतात तेव्हा ते आपले मतभेद हे व्यक्त करतात. एक साधा प्रसंग आहे की महात्मा गांधींना नेहमीच असं वाटायचं किंवा त्यांनी तो प्रयत्न केला की विद्यार्थ्यांनी राजकारणामध्ये भाग घ्यावा आणि विद्यार्थ्यांनी राजकारणात भाग घेऊ नये असं रवींद्रनाथ टागोरांचं मत होतं. त्यांच्या एका बायोग्राफीमध्ये, त्यांच्या एका चरित्र ग्रंथामध्ये हा उल्लेख केलेला आहे की शांतिनिकेतनमध्ये शांतिनिकेतनच्या विद्यार्थ्यांमध्येच एक डिबेट झाली, एक वादविवाद झाला आणि वादविवादाचा विषय होता की मुलांनी राजकारणामध्ये भाग घ्यावा किंवा घेऊ नये. आणि विशेष म्हणजे हा डिबेट, हे जे डिबेट, ही चर्चा आहे, ही टागोरांच्या आणि गांधींच्या समोर झालेली आहे आणि मुलांनी मात्र गांधीच्या बाजूने मत दिलं. त्यांनी महात्मा गांधीच्या बाजूने मत दिलं की विद्यार्थ्यांनी राजकारणाच्या चळवळीमध्ये भाग घेतला पाहिजे. टागोरांनी आपला पराभव इथं मनोमन जरी स्वीकारलेला असला तरी मनापासून त्यांना असं वाटत होतं की विद्यार्थ्यांनी त्यांची साधना पहिल्यांदा करावी, त्याच्यानंतर राजकारणामध्ये उतरावं. हा त्यांच्या व्यक्तिमत्वातला एक भाग होता. महात्मा गांधीचे सगळे धोरणं जरी त्यांना आवडत नसली तरी महात्मा गांधीचं येणं, महात्मा गांधींच्या सोबत त्यांचं राहणं, महात्मा गांधींच्या सोबत त्यांचा संबंध हा एकच वेगळा ममत्वाचा भाग होता. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी, शेवटच्या दिवसांमध्ये टागोरांनी गांधींना पत्र लिहून सांगितलेलं होतं की माझ्यानंतर विश्वभारतीची काळजी तुम्ही घ्या. म्हणजे दोघं व्यक्तिमत्वांमध्ये वैचारिक मतभेद काही ठिकाणी जरी असले तरी एकमेकांच्या कार्यांमुळे, उद्दिष्टांमुळे, ध्येयामुळे ते कसे जुळलेले होते. हे पूर्णपणे दोन वेगवेगळे व्यक्तिमत्व, दोघांचं कार्यक्षेत्र निराळं, दोघांचे जगण्याची पद्धत निराळी, तरी देखील ही दोघं माणसं कशा पद्धतीनं एकमेकांशी कनेक्टेड होते. म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला एखादी गोष्ट डार्क किंवा फेंट, म्हणजे काळं किंवा गोरं, डार्क ऑर लाईट अशा स्वरूपामध्ये पाहिजे आपली एक वृत्ती असते. पण या ठिकाणी आपल्याला त्यांच्या परस्पर विरोधही पाहता येतो, त्यांचं एकमेकांशी ममत्व देखील पाहता येतं.
तर अशा बऱ्याच व्यक्तिमत्वांच्या सोबत टागोरांचे कॉन्ट्रॅडिक्शन जरी असले तरी त्या माणसाची चांगली बाजू ते सहज समजून घेतात आणि त्या माणसाचा त्या चांगल्यापणासाठी सन्मान देखील करतात आणि आदर देखील करतात. आता रवींद्रनाथ टागोर हे मूळचे कवी आहेत. ते कवी म्हणून ओळखले जातात. कवी म्हणून त्यांना स्वतःचा अभिमान आहे. पण हा कवी नुसत्या कल्पनेच्या जगामध्ये राहत नाही. हा कवी फक्त रोमॅन्टिक आयडियाज क्रिएट करत नाही, तो एक्सप्रेस करत नाहीये. तो त्या क्षणी त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन देखील पुरेपूर आहे. त्यांना तंत्रज्ञानाचा चाहूल कळालेली आहे. तंत्रज्ञानामुळे भारतीय समाज हा प्रगती करू शकतो हे त्यांना कळतंय. म्हणजे निव्वळ पारंपरिक गोष्टींमुळे भारतीय समाजाची प्रगती होणार नाही हे त्यांना कळतंय आणि म्हणूनच त्यांनी श्रीनिकेतनची निर्मिती केली की ज्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामविकास करता येईल. लक्षात घ्या, तंत्रज्ञानाचा वापर करून शहर निर्माण करायची नव्हती त्यांना तंत्रज्ञानाचा वापर करून गावांना डेव्हलप करायचं होतं. म्हणजे ज्या पद्धतीनं जर गावं स्वयंपूर्ण झाली तर ही गावातली माणसं कुठल्याच पद्धतीनं त्यांची गावं सोडून जाणार नाहीत. त्यांना वन भटकावं लागणार नाही. त्यांचा रोजगार हा त्यांच्या गावामध्येच पुरा होईल आणि त्यांच्या गरजा तिथं पूर्ण झाल्यामुळे पूर्ण खेडं हे स्वयंपूर्ण होईल. ज्या ग्रामविकासाचा नंतर गांधींनी हिरिरीने पुरस्कार केला त्याची संकल्पना आणि त्याचा कृतीशील प्रयोग टागोरांनी त्यांच्या आपल्या आयुष्यामध्ये सुरुवातीला केलेला होता. म्हणजे एकीकडे ते कवी आहेत आणि दुसरीकडे त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल प्रेम आहे. नुसतंच प्रेम नाही तर ते त्यांना इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतायत त्यांच्या आयुष्यामध्ये आणि त्यांच्या कृतीमध्ये. त्याचं एक आणखी एक उदाहरण तुम्हाला देतो की टागोरांच्या काळामध्ये साधारणतः सगळी माणसं जी होती ती इंग्लंडमध्ये ॲडव्होकेट्स लॉयर व्हायसाठी जायचे. पण टागोरांनी आपल्या मुलाला अमेरिकेमध्ये पाठवलं आणि ते कृषी तंत्रज्ञानामधली पदवी मिळवायसाठी, जेणेकरून त्याच्या त्या ज्ञानाचा उपयोग श्रीनिकेतनमध्ये आणि ग्रामविकासामध्ये करता येईल. म्हणजे एका कवीची दूरदृष्टी ती विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये कशी होती हे आपल्याला कळतं आहे. परस्पर विरोधी गुण आहेत, एकीकडे कविता आणि दुसरीकडे विज्ञान, पण या दोघं गोष्टींचा समन्वय त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये झालेला आपल्याला दिसतोय. टागोर हे राष्ट्रप्रेमी आहेत. त्यांच्या राष्ट्रप्रेमाबद्दलचा, त्याच्या देशभक्तीबद्दलचा या सगळ्या गोष्टींचा प्रत्यय आपल्याला वेगळ्या ठिकाणी सहजपणे येतो. इतिहासाच्या पुस्तकाची पानं जर आपण चाळली तर त्यांची देशभक्ती आणि त्यांचं राष्ट्रवाद हा आपल्याला कळतो. पण ते अंध राष्ट्रवादी नाही आहेत. त्यांची देशभक्ती ही फार आत्मकेंद्रित नाही आहे. ते ज्यावेळेस आपल्या देशावर खूप प्रेम करतात, मनापासून प्रेम करतात, आतुरात प्रेम करतात, त्याच वेळेस ते जगावर, या विश्वावर आणि विश्वामधल्या सगळ्या माणसांवर देखील ते प्रेम करतात. लक्षात घ्या, रवींद्रनाथ टागोरांचा कालखंड हा असा कालखंड आहे की प्रत्येक देशामध्ये, त्या काळातील प्रत्येक देशामध्ये एक ॲग्रेसिव्ह नॅशनलिझम, एक आक्रमक राष्ट्रवाद पाहायला मिळतो. मग ते इंग्लंड असो की जर्मनी, इटली असो की जापान, या सगळ्या देशांमध्ये एक ॲग्रेसिव्ह नॅशनलिझम आहे. आम्ही आणि आमचा देश आणि त्याच्यापुढे सगळी मानवता तुच्छ आहे. इवन बरेचसे देश या राष्ट्रवादाच्या नावाखाली इतर देशांना गुलाम करून बसलेले आहेत आणि गुलाम झालेले देश राष्ट्रवादाच्यासाठी त्या देशांच्या विरुद्ध लढत आहेत, आपले स्वातंत्र्य चळवळी चालवत आहेत. एकूणच राष्ट्रवाद हा त्या काळातला सगळ्यात महत्त्वाचा परवलीचा शब्द आहे. अशा काळामध्ये एखाद्यानं विश्वात्मकतेच्या गोष्टी करणं, एखाद्याने विश्वाच्या एकात्मतेच्या गोष्टी करणं, एखाद्याने अखिल मानवतेच्या गोष्टी करणं हे विसंगत वाटतंय. पण टागोर ते करतायत. टागोर आपल्या देशावर प्रेम करतायत आणि ते विश्वावर देखील प्रेम करतायत. पुन्हा दोन वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये तुम्हाला सहज पाहायला मिळत आहेत. म्हणजे आपल्या देशावरचं प्रेम आणि त्याच वेळेस त्यांचं अखिल मानवजातीवरचं प्रेम. वसुधैव कुटुंबकम त्यांच्या शांतिनिकेतन विश्वभारतीचं जे काही बोधवाक्य आहे, सत्यशिव सुंदर, त्याच्यासोबत हे त्यांनी एक शब्द वापरला आहे की त्यांची कल्पनाच अशी होती शांतिनिकेतन म्हणताना की एक असं घरटं आहे, शांतिनिकेतन एक असं घरटं आहे की जगातले वेगळ्या प्रकारचे पक्षी इथे येऊन निवारा शोधत आहेत. ही त्यांची विश्वबंधुता होती, ही त्यांची वैश्विकता होती.
भारतीय जनमानसाला एखादी कवी विश्वात्मक आहे हे समजून घेणं फार सोपं आहे. आणि ही परंपरा अनादी कालापासून आहे. वैदिक किंवा वैदिक पूर्व कालखंडापासून ते अगदी आधुनिक कालखंडापर्यंत भारतामध्ये निर्माण झालेले कवी, भारतातले साहित्यिक, भारतातले संत, भारतातले साधू, भारतातली वैचारिक परंपरा या सगळ्यांनी वैश्विकतेचा, विश्वात्मकतेचा आग्रह धरलेला आहे. आणि कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये हा दिवा, ही ज्योत तेवत राहताना तेवत असलेली आपण पाहत असतो. ती टागोरांच्या लिखाणामध्ये, टागोरांच्या विचारामध्ये आणि कृतीमध्ये आपल्याला ती सातत्यानं दिसते. टागोरांचे आणि इंग्रजांचे हे पुन्हा दुहेरी आणि परस्पर विसंगत वाटणारे असे संबंध आहेत. एक तर टागोर भारतीय म्हणून ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये आहे. ब्रिटिशांचा अत्याचार, भारतीय जनतेवरचा अत्याचार, त्यांनी केलेली भारतीय जनतेची पिळवणूक, भारतीय जनतेची अनास्था, त्यांची अनावस्था, भारतीय जनतेबद्दलचा ब्रिटिश राजमधील लोकांचा किंवा सत्तेतील लोकांचा एकूण जो ॲप्रोच आहे, जो दृष्टिकोन आहे, त्याचा निषेध रवींद्रनाथ टागोरांनी वेळोवेळी केलेला आहे. पण त्याच वेळेस ते ब्रिटिश सत्तेचे जरी विरोधक असले तरी ब्रिटिश, इंग्लिश किंवा युरोपियन माणसांच्या बाबतीमध्ये मात्र ते फार व्यापक आणि विशाल दृष्टिकोनातून पाहतात. मुळात इंग्रजांमध्ये असलेला जो इनहेरिटेड गुडनेस आहे, त्यांचा जो स्वाभाविक चांगुलेपणा आहे, त्यांचा जो अभ्यासाच्या पद्धती आहे, ज्ञान आणि तंत्रज्ञान याच्याबद्दलची त्यांची ती तळमळ आहे, याचं कौतुक रवींद्रनाथ टागोरांना नेहमीच वाटतं. आणि या गुणांचा ते हिरिरीने पुरस्कार करतात. म्हणजे एकीकडे त्या लोकांनी आपल्यावर चालवलेल्या जुलमाचा ते धिक्कार करतात, त्याच्या विरुद्ध ते लढताना दिसतात, पण त्याचबरोबर त्यांच्यामध्ये असलेल्या चांगुलेपणाचा देखील तितक्याच सहजतेनं ते स्वीकार करतात. म्हणजे त्यांना कळतंय की नेमका द्वेष कोणाचा करायचा असतो आणि नेमकं स्वीकारायचं काय असतं. टागोरांना या परस्पर दोन गोष्टींबद्दल आपल्याला वेगळ्या पद्धतीनं पाहता येतं. ह्या युरोपानं, इंग्लंडनं म्हणा, अमेरिकेनं, कॅनडानं किंवा या अख्ख्या युरोपाने टागोरांचा स्वीकार केला. स्वीकार करण्याचं एक साधं कारण होतं की टागोरांची जी गीतांजली 1911-12च्या सुमारास प्रसिद्ध झाली, त्या गीतांजली काव्यसंग्रहामुळे युरोपमध्ये एक विलक्षण वातावरण तयार झालं. तो कालखंड असा होता की पूर्ण युरोप हा एका डिप्रेशनमध्ये होता. म्हणजे एक कुंठित अवस्था होती. समोरचं भवितव्याची जाणीव नाही आहे, चांगुलेपणा कुठं दिसत नाही आहे, आशा नाही आहे. कुठल्या या सगळ्या अंधाधुंदीमध्ये, अनार्कीमध्ये नेमकं काय करायचं यासाठी सगळे राजकर्ते चाच पडत आहेत, जनता चाच पडते. अशा काळामध्ये गीतांजलीच्या रूपानं युरोपियन देशातील वाचकांना एक आशेचा किरण दिसला. हा आशेचा किरण युरोपियन लोकांना दिसला हे स्वीडिश अकॅडमीने देखील त्यांच्या त्या मानपत्रामध्ये लिहिलं आहे. आणि त्यामुळे रवींद्रनाथ टागोरांचं अति आदरानं म्हणा, प्रेमानं म्हणा, उत्साहानं म्हणा स्वागत पूर्ण युरोपमध्ये झालं. जितक्या उत्साहाने त्यांचं स्वागत झालं, जितक्या उत्साहानं त्यांची गीतांजली वाचली गेली, जितक्या उत्साहानं त्यांना भाषणासाठी आमंत्रण दिलं गेलं, जितक्या लोकांना ते तिथे भेटले, इतकं प्रेम, अलोट प्रेम त्यांना युरोपामधनं मिळालं. पण त्याच वेळेस तीव्र आणि कठोर टीका देखील युरोपियन लोकांनी त्यांच्यावर केली. म्हणजे एकीकडे अलोट अशी स्तुती आणि दुसरीकडे तेवढ्याच टोकाची टीका, अशा दोघीच्या दोघी गोष्टी टागोरांच्या वाटेला आले. टागोर आहे आणि होते तसेच होते. प्रश्न ॲप्रोचचा होता. युरोपाने त्यांना स्वीकारलं, युरोपाने त्यांना नाकारायचा प्रयत्न केला, युरोपाने पुन्हा त्यांना स्वीकारलं. या त्यांच्या मानसिकतेमधच्या हिंदोळ्यांवर टागोरांना असे वेगळ्या प्रकारचे प्रतिसाद मिळाले. अर्थातच रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना मिळालेल्या प्रतिसादांचा फार अलिप्तपणे विचार केलेला दिसतो. ते कौतुकाने जसे भारावून गेले नाहीत, तसे टीकेनं खचून देखील गेलेले नाहीत. त्यांचे युरोपियन मित्रांसोबतचे संबंध तसेच राहिले, त्यांचे युरोपातले दौरे तसेच राहिले, युरोपामध्ये ते आपले मत मांडत राहिले, आपला देश, पौर्वात्य संस्कृती याच्याबद्दल ते बोलत राहिले आणि एकूणच पूर्व आणि पश्चिमेचा संगम आणि समन्वय साधण्याचा प्रयत्न ते सातत्यानं करत राहिले.
टागोर सत्याबद्दल बोलतात, पण ज्यावेळेस ते सत्याबद्दल बोलतात तेव्हा ते सौंदर्याला दृष्टीआड करत नाही. आणि जेव्हा ते सौंदर्याबद्दल बोलतात तेव्हा ते सत्याला दृष्टीआड करत नाही. सत्य आणि सौंदर्य हे त्यांना एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सत्यापासून सुंदरतेला वेगळं करता येत नाही आणि सुंदरतेपासून सत्याला वेगळं करता येत नाही. अर्थातच सुंदरता आणि सत्य हे त्यांच्या शिव या कल्पनेशी जुळलेले आहेत. म्हणून सत्य शिव सुंदर ही त्रिसूत्री रवींद्रनाथ टागोरांच्या आयुष्याची सूत्र आहे. आयुष्याची सूत्र आहेत, आयुष्याची तत्व आहेत. म्हणजे एकीकडे सत्याची कास धरणार, एकीकडे धर्माची कास धरणार, एकीकडे ते देवाबद्दल बोलणार, पण दुसऱ्या क्षणी जगताना जे सौंदर्य अनुभवायला येतं, जगताना ज्या सुंदरतेचा साक्षात्कार होतो, त्या साक्षात्काराला ते पारखे होणार नाही आहेत. त्यांच्या एका कवितेमध्ये ते एका साधूला, फकीराला, एका साधूला म्हणतात की तू घर सोडून का जातोय. म्हणजे घर सोडून जाणं हे त्यांना मान्य नाही आहे. ते प्रेम करतात, पण ते प्रेम करताना दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा त्याग करत नाही आहे. म्हणजे एकाची किंमत चुकून दुसरी गोष्ट मिळवणं हे त्यांच्या व्यक्तिमत्वामध्येच नाही आहे, त्यांच्या स्वभावामध्येच नाही आहे. ते समग्रतेने सगळ्या गोष्टींचा स्वीकार करतात. म्हणजे संसारामध्ये राहून साधुत्व कसं असू शकतं हे ते त्यांच्या साहित्यातनं जसं दाखवतात तसं त्यांच्या आचरणामधून देखील दाखवतात. म्हणजे दोन वेगवेगळे पैलू, वैराग्य आणि संसार, हे त्यांच्यासाठी वेगवेगळे नाही आहेत. संसाराचं सौंदर्य त्यांना कळतं आणि वैराग्यातलं सत्यही त्यांना कळतं. अशा दोन परस्पर विरोधी गोष्टी आपल्याला त्यांच्या स्वभावामध्ये पाहताना आपल्याला त्या आढळतात. रवींद्रनाथ टागोर मुक्ती, आनंद आणि सौंदर्य हे तीन शब्द पु ल देशपांडेंनी त्यांच्या पुस्तकामध्ये वापरलेले आहेत. की कवी म्हणून त्यांना मुक्तीचा ध्यास आहे, त्यांना सौंदर्याचा ध्यास आहे आणि त्यांना मुक्ती, सौंदर्य आणि आनंदाचा ध्यास आहे. ते कवी आहेत. आनंद, मुक्ती आणि सौंदर्य या तिघ गोष्टींच्या पलीकडे त्यांचं एक विश्व की या तिघ गोष्टींवर, या तिघ सूत्रांवर अवलंबून आहे. कवी कधीच बंदिस्त, पारतंत्र्य आणि आपण त्याला म्हणू शकतो की जे चौकटीतले ते मान्य करत नाही. तो चौकटीच्या बाहेरच जातो. मुक्तीचे ध्यास असल्याशिवाय, मुक्तीची आस असल्याशिवाय तो लिहूच शकत नाही. तो सगळ्यांसाठी लिहिणार असतो किंवा तो जे लिहितो ते सगळ्यांसाठीच असणार आहे. तर मुक्ती हे त्याच्या लिखाणाची मूळ प्रेरणा असलीच पाहिजे. हे तेव्हाच शक्य आहे, एखादी माणूस तेव्हाच छान आणि चांगलं आणि खरं लिहू शकतो. त्याला उदात्तेचा स्पर्श तेव्हाच होतो जेव्हा तो मुक्त वातावरणामध्ये असतो. आणि हा मुक्तीचा ध्यास आणि आस आपण टागोरांमध्ये पाहतो. सौंदर्याबद्दल, सुंदरतेबद्दल तर त्यांच्या कल्पना आहेत. सुंदरता ते स्वीकारतात. ती निसर्गाची असो, ती माणसातली असो, ती आसपासच्या परिसरातली असो, ती विचारांची असो, ती टागोरांनी स्वीकारलेली आहे. आनंद या जगाची निर्मिती आनंदामध्ये हे आपलं ज्ञान, प्राचीन ज्ञान सांगतंय. या आनंदाच्या प्रतिमा आपण आपल्या जगामध्ये पाहत राहतो किंवा मुळातच या आनंदातूनच ह्या जगाची किंवा विश्वाची निर्मिती झालेली आहे आणि आपण त्याची एक अविभाज्य भाग असतो. याच्यावर त्यांची श्रद्धा आहे. आणि म्हणून या मुक्तीचा, या आनंदाचा, या सौंदर्याचा, अशा तिघी गोष्टींचा विचार त्यांच्या साहित्यामध्ये आहे. तिघ गोष्टींचे पडसाद, त्यांच्या छाया आपण त्यांच्या साहित्यामध्ये पाहू शकतो. टागोरांच्या बाबतीमध्ये आणखी एक उल्लेखनीय गोष्ट आहे, ती विचार करण्यासारखी पण आहे. साधारणतः एखाद्या सर्जनशील व्यक्तिमत्वाच्या आयुष्यामध्ये असे काही व्यक्ती येतात की ज्या व्यक्ती त्याच्यावर प्रभाव टाकतात. त्याच्या सर्जनशीलता त्यांच्यामुळे प्रेरणा मिळते. अशी प्रेरणा ही त्या व्यक्तीची गरज असते. टागोरांच्या आयुष्यामध्ये अशाच काही व्यक्ती आल्यात. त्यातल्या मी 4 व्यक्तींची नावं घेतो. त्यांच्या पत्नी मृणालिनी देवी, त्यांचा संसार हा फार काळ चालला असं नाही आहे, पण त्यांचं आपल्या पत्नीवर जे अलोट प्रेम होतं, जे मनापासून प्रेम त्यांचं केलं, जो संसार सुखाचा झाला, त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा दुर्घटना देखील पाहिल्या, पण तरी देखील त्यांच्या पत्नीची खंबीर साथ आणि पत्नी गेल्यानंतरच्या त्या पत्नीची आठवण, या गोष्टी सातत्यानं त्यांच्यासोबत राहिल्या. त्यापूर्वी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची वहिनी कादंबरी देवी ही एक प्रेरणा म्हणून आली. छोट्या रवींद्रनाथाने जे लिहिलं, मग ती छोटी कविता असो
किंवा आणखी काय असो, तिचा पहिला वाचक ही त्यांची वहिनी कादंबरी देवी असायची. तिचे कौतुकाचे बोल त्यांना प्रेरणा द्यायचे, ते उत्साहानं भारून जायचे आणि आणखीन काहीतरी नवीन करायला ते प्रवृत्त व्हायचे. म्हणजे कादंबरीच्या सुरुवातीच्या पाठिंब्यामुळे, तिच्या त्या प्रेरणेमुळे टागोरांची लिखाणाची अशी सुरुवात झाली आणि मग त्यांचं साहित्याची कारकीर्द नंतर भरत गेली. आयुष्याच्या शेवटी उत्तर आयुष्यामध्ये रवींद्रनाथ टागोरांची ओळख एका अर्जेंटिनाच्या कवयित्री व्हिक्टोरियाशी झाली आणि तिच्यासोबत त्यांचे वैचारिक बंध जुळले. हा एक प्रकारचा प्लॅटॉनिक रिलेशनशिपचा भाग झाला की ज्याच्यामध्ये तिच्याशी वैचारिक बोलतायत, त्याच्यापासून आपले भावना व्यक्त करतायत, ती त्यांच्यापाशी सगळं व्यक्त होते आणि या दोघं व्यक्तींमध्ये एक समजूतदार मैत्री, एक असा मैत्रीचा एक प्रगाढ आपण त्याला असं म्हणू शकतो की एक प्रगल्भता असलेली एक मैत्री या दोघांमध्ये पाहायला मिळते. एक किस्सा त्यांच्या आत्मचरित्रामध्ये पण येतो की जेव्हा लंडनला जायच्या अगोदर ते काही दिवस मुंबईमध्ये राहिले, तेव्हा त्यांना नलिनी नावाची एक मराठी मुलगी आवडलेली. तर असंही होऊ शकतं, या माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची माणसं आलेत. काही माणसांनी त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या मनामध्ये कायमचं ठाण मांडलं, त्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा मिळवली आणि त्या प्रेरणेच्या उपयोगाने त्यांनी आपले सर्जनशील कृती सातत्यानं करत ठेवल्यात. माणसांचे व्यक्तिमत्व अशी असतात आणि हे आपण मोकळ्या मनानं आणि उघड्या डोळ्यानं समजून घेणं फार गरजेचं असतं. या काही गोष्टी आपल्या चौकटीच्या बाहेर जाणाऱ्या असतात म्हणून त्या असत्य असतात असं नाही आहे. त्या सत्यच असतात आणि ते आपल्याला समजून घेणं तेवढंच गरजेचं असतं.